विनोद कुमार व उपसंपादिका मोनाली मॅडम सुद्धा या कार्यक्रमास भेट दिली। सोमवार दिनांक 31 नोव्हेंबर 2022 रोजी मूर्ती वाटपाच्या कार्यक्रमाचे छायांकन महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हचे संपादक विनोद कुमार यांनी केले। तसेच हिंदी सिने कलाकार गगन मलिक यांनी सुद्धा या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवल्यामुळे लोकांची रेलचेल प्रचंड प्रमाणात वाढलेली होती। या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील व खेडेगावातील बहुतांश नागरिक तसेच भीम अनुयायी कार्यक्रमामध्ये प्रत्येक दिवशी जोरदारपणे उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 लाइव करता उंबरडा बाजार सर्कल प्रतिनिधि वैभव काड़े। नमस्कार। होगा भी हमारी धम्म देशना सुनने के लिए, तो लेकिन जब मैं अंदर पहुंचा और देखा कि इतने सारे लोग स्पेशली महिलाएं यहाँ पर खड़ी हैं तो मन बहुत ही खुश हुआ कि मेरा मन किया कि आप सबका एक अच्छे से अभिवादन कर दूं कि धन्यवाद बहुत बहुत। मुझे इसकी हिस्ट्री बताई गई अभी बड़ी इंस्पायरिंग बात थी कि उन्होंने कहा ये बिहार हमने आटा इकट्ठा किया, आटा इकट्ठा करके उसे बेच के धीरे धीरे करके ये इस भव्य धम्म परिषद के गगन मालिक फाउंडेशनच्या द्वारा या ठिकाणी वितरण करण्यात येत आहे। वेळेच्या अभावी हा कार्यक्रम आपण इथे थांबवत आहोत आणि ज्या महिला मंडळाला बाहेरगावून आलेल्या लोकांना